काका साप कुठं निघलाय? साप साप निघलाय साप. हा ते काय समोर खोला ना. काय झालं? बॅटरी संपली तुमची त्याची. तर आतमध्ये साप निघलेला आहे. काका खूपच भारी होते. आणि मी त्यांना सांगितले बादली झाकून ठेवा सापावरती नाही का. त्याच्यामुळे त्यांनी बादली झाकून ठेवलेली आहे. अरे ऊन आले लवकर आपला रेस्क्यू करायला लागणार आहे. कुठे त्याला सावलीत घ्यायचा ना थोडासा. रेरीला आहे. हा मारायचं नाही मारायचं नाही. मारायचं नाही. कधी पण फोन करायचा. अहो आम्ही अर्ध रात्रीला आलो तुमच्याकडे. 12 1 2 वाजता इथं रेस्क्यू केला मी येऊन. कधी फोन करा तुम्ही. फक्त सापाला मारू नका. अरे बापरे कसला बसला बघा. खोन सापाचा बच्चा आहे. बघा किती उठून दिसतोय. ऊन पडलंय त्याच्यामुळे साप बाहेर येतो आणि अजगरासारखं दिसतो. आणि लोक फसतात. अजगरचं पिल्लू किंवा अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात. मग आपल्या जीवाला धोका होतो. हा अजगर नाही. हा गोंड जातीचा विषारी साप आहे. बघा असं कॉईल करून बसलाय. आणि तोंड बघा किती मोठं आहे. आता आपली कसं दिसतं बघा. जागच नाही त्याला जायला. पण ही पिल्ले जी आहेत ना अजून भेटणार बरं का आपल्याला. अजून भेटणार. कारण गोंड साप काय करतो अंडे देत नाही. डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. मी हातामध्ये ग्लोव्ज घातले. ग्लोव्जनी पकडू. ग्लोव्जमध्ये येत नाही लवकर. करूया ट्राय. भाऊ बरं घे बरं जरा. कसं बाईट करतो माहिती का. जम्प करके बाईट देतो. किती प्रेमाने जरी त्याला पकडलं ना तरी तो काय करतो मित्रांनो बाईट देतोच. किती पण प्रेमाने पकडा त्याला. हातामध्ये येत नाही ग्लोव्ज मध्ये. लोकांना वाटतं काय कसं होतं. हे ग्लोव्ज मध्ये येतच नाही लवकर. साप चिडतात जास्त. मग असं वाटतं आपल्याला पण नाही येत. नाही ये बाबा. लोकांना वाटतं की ग्लोव्जनी का नाही पकडत. हा कसा पकडायचा सांगा. येतच नाही हातामध्ये साप लवकर. चिडतात मग साप. पण कंटिन्यू बाईट देतात. हे ग्लोव्ज मध्ये येत नाही. तुम्ही म्हणता की ग्लोव्जनी पकडा. तर किती वेळ गेला बघा पकडायला याला. बाईट नाही. हा एक एकदा सोडलं विष. आपला डबा घे ना भाऊ थोडासा पुढे. हे ग्लोव्ज मध्ये येत नाही लवकर माहिती का साप. हे ग्लोव्ज जाड आहेत ना एकदम. ते ग्रिप नाही बसत जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला. आता हे आहे ना पुढच्या 5 मिनिटं त्याची पावडर होती. जास्त वेळ नाही राहत. 20-25-30 दिवसाचं पिल्लू आहे. अजून निघतील. हा कुठं होता. कुठं तरी सापाने ह्या घोणसच्या पिल्ले दिलेले आहेत. हा लहान मुलांचं थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे.